परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यादरम्यान मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आहे। भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुढील आठवड्यात अल्जेरियाला भेट देणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामधील सर्व उर्वरित बंधकांच्या सुटकेसाठी तात्काळ वाटाघाटी करण्याचे आदेश दिले, तसेच गाझा शहरावर मोठ्या लष्करी हल्ल्याला मान्यता दिली आहे। राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे मोजला जाणारा श्रीलंकेचा महागाई दर जुलै 2025 मध्ये 0.60% वाढलाय। लडाखमध्ये भूकंप, ढगफुटीसारख्या आपत्ती परिस्थितीवर आधारित कारगिल येथे मॉकड्रिल विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। NDMA आणि MHA यांच्या सहकार्याने सलग 4थ्या वर्षी हा सराव आयोजित करण्यात आलाय। वरिष्ठ IPS अधिकारी सतीश गोलचा यांनी आज दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलाय। गोलचा हे 1992च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांचे अंतराळ अनुभव शेअर केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं असून यामुळे राज्यात नव्या आर्थिक संधी उपलब्ध झाल्यात। अजय सिंग यांना BFI अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं असून महत्त्वाच्या निवडणुकीत अजय सिंह यांनी 40 मतं मिळवून पुढील 4 वर्षांसाठी भारतीय बॉक्सिंगचं नेतृत्व सुरू ठेवलंय। U20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये रीना आणि प्रिया माळी यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे।